नमस्कार मंडळी, माझं नाव आहे स्वाती जाधव. मी आज हा व्हिडिओ एक तयार केलेला आहे, की या व्हिडिओमुळे मी आज माझा पुनर्जन्म झालेला आहे. यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. हा व्हिडिओ आता तुम्ही म्हणशील की हा व्हिडिओ मी जो माझ्यासाठी केलेला आहे पुनर्जन्माचा, त्याच्याशी तुम्हा सगळ्यांचा काय संबंध आहे? तर हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या संबंधात आहे. तर कसं काय हे जाणून घेऊया. आत्ताच्या या धावपळी युगामध्ये प्रत्येक स्त्री ही आपलं घरचं काम, बाहेरचं काम ह्याच्यामध्ये ती थकते. ती एवढी थकते, की ती ओव्हर थिंकिंग करू लागते. ओव्हर थिंकिंगमध्ये ती एवढे जाते, की तिची ती ओव्हर थिंकिंग तिची ही हॅबिट होऊन जाते. तिची हॅबिट पण एवढी होते, की ती डिप्रेशनमध्ये जाते. डिप्रेशनमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती जाते, तेव्हा तिला कळतं, की या धावपळीच्या जीवनामध्ये माझं कोणीच नाही आहे. ना माझी फॅमिली आहे, ना माझं कोणीही नाही आहे. अशा या डिप्रेशनमध्ये मी 2 वर्ष पूर्णपणे गेलेले होते. या डिप्रेशनमध्ये 2 वर्षामध्ये मला असा त्रास झाला, की मला काहीच करू असं वाटत नव्हतं. ना माझ्या मुलांचा अभ्यास मला 2 मुलं आहेत. माझ्या मुलांचा अभ्यास घेऊ अशी वाटत नव्हता. माझा नवरा मला मध्ये-मध्ये ओरडायचा, त्रास द्यायचा. पण तो चांगलाही बोलायचा. पण त्याच्या चांगल्यावरती मला विश्वासच बसायचा नाही. असं वाटायचं की हा माझ्यासाठी खोटंच बोलत आहे. हा माझं चांगलं त्याला आवडतच नाही आहे असं. मी इतक्या डिप्रेशनमध्ये आणि जास्त विचारामध्ये मी गेले. हे मला काय झालंय? इतक्या डिप्रेशनमध्ये मी गेले, की मी अक्षरशः वारंवार हात धुवायला लागले. असे हात धुवायला लागले मी, की माझ्या हाताची 10ही बोटाला फंगल इन्फेक्शन झालं. फंगल इन्फेक्शन म्हणजे काय? पूर्ण माझ्या हाताची 10ही बोटं ही नखं ही पूर्ण कुजली. दिसत होतं मी रॉंग करत आहे. दिसत होतं घरच्यांना, नवऱ्याला, सगळ्यांना, की मी वारंवार हात धुत आहे. पण ह्यातनं मी बाहेर पडत नव्हते. नवऱ्यानं अक्षरशः हाताला धरून बाहेर काढलं. तरी त्याच्यावर विश्वास बसायचा नाही मला, की नाही मला माझ्यासाठी खोटंच बोलत आहे. त्याच्यावरती पण मला निगेटिव्हिटी यायला लागली. निगेटिव्हिटी इतकी यायला लागली, की ओव्हर थिंकिंग झालं, निगेटिव्हिटी आली. ती इतकं आणि वाढत गेलं, की जिवंत माणसं मेलेली दिसायला लागली. त्यांचे डोळे बंद दिसायला लागले. भीती वाटायला लागली त्यामुळे. घर सोडत नव्हते. असं वाटायला लागलं, की घरातच बसावं. काय करू? कुठे जाऊ? कुठे पळू? कशाची आवड नव्हती. कशाचंही काहीही होत नव्हतं मला. मी काय करू? देवाचा निर्णय घेतला तर असं वाटायचं, की देवानं मला हे काय केलं? कसला आधार हा मला माझ्या आयुष्याला हा आणून ठेवलाय? मी असं कोणतं पाप केलेलं आहे? तर मी हे जे 2 वर्ष ह्यामध्ये मी जात होते, तेव्हा मी एक व्हिडिओ बघत होते डॉक्टर उत्तम गव्हाणे सरांचा. मी 1 वर्ष झालं 2 वर्षापैकी लास्ट 1 इयरमध्ये मी डॉक्टर गव्हाणे सरांचं व्हिडिओ बघत होते, की सर जे आहेत ते मानसिक आधारावरती अगदी पूर्णपणे मानसिक रोगांवरती छानपैकी उपचार करतात. मग मी कोल्हापूरमध्ये आले आणि सगळ्यात पहिल्यांदा आल्याबरोबर मी डॉक्टर गव्हाणे सरांचं मी अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट घेतल्यानंतरने सरांच्या समोर बसले त्यांच्या टेबलसमोर. खूप रडले. इतकी रडले, की सरांना म्हटलं, "सर मला हे काय व्हायला लागलंय? मी अशी नाहीये. मला जिवंत माणसं मेलेली दिसायला लागलेत. ॲम्ब्युलन्स बाजूने गेली तरी भीती वाटते. निगेटिव्हिटी आलेली आहे. कोणावरही विश्वास नाहीये. कोणावरही नाही, स्वतःवरही विश्वास नाहीये. जगू की मरू? मी मेल्यानंतर माझ्या मुलांचं काय?" बरेच प्रश्न मी डॉक्टर उत्तम गव्हाणे सरांना केले. सर म्हणाले मला, "तुम्हाला ओसीडी झालेला आहे." ओसीडी म्हणजे काय? ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. म्हणजे आपल्याला हा आजार आपल्याला माहिती नाही आपण काय करतो, पण आपण ते करतो. हा असा आजार मला झालेला होता आणि असे मी बरेच व्हिडिओ बघितले, की ओसीडीचे की बरेच जणांना पण झालंय. पण मला ह्याच्यावर उत्तर फक्त आणि फक्त डॉक्टर उत्तम गव्हाणे सर यांच्याकडूनच मिळाले.
मी यांच्या डॉक्टर उत्तम गव्हाणे सरांकडे आले. त्यांना माझं सगळं सांगितलं, की मला असा आजार आहे, तसं होतं, असं होतं, भीती वाटते. सर्वत्र सगळं गेलेलंच दिसतं. डोक्यामध्ये विचार, रस्त्यावरनं चाललं तर पायात काय आहे का? साधी दोरी दिसली तर असं वाटायची दोरी ते गेलेल्यावर बांधतात का? असे घाण विचार. त्या विचारात मी होते. त्या सगळ्या विचारामधून डॉक्टर गव्हाणे सरांनी मला पूर्णपणे बरं केलं. मला पूर्णपणे बाहेर काढलं. त्यांनी माझ्यावरती संमोहन जी हिप्नोटिझमची जी प्रक्रिया असते, ती त्यांनी मला सांगितली, की ह्या ही आपण केल्यानंतर तुम्ही ह्यातनं बाहेर पूर्णपणे येऊ शकता. त्यांनी पहिल्यांदा माझी परमिशन घेतली. आपण हे करूया का? त्यांनी माझी परमिशन घेतल्यानंतरने मी त्यांना ओके म्हटलं आणि ती हिप्नोटिझमची प्रक्रिया मी 3 दिवस सरांकडनं जाऊन केली. शिवाय त्यासोबत मी त्यांनी दिलेले मेडिसिन देखील केले. त्यांनी दिलेले व्यायाम सांगितले. स्वतःहून त्यांच्या केबिनला त्यांनी माझ्याकडनं करून घेतली. अगदी आता एवढं हलकं वाटतं, एवढं सोपं वाटतं, की असं वाटत होतं, की मला हा पुनर्जन्म डॉक्टर उत्तम गव्हाणे सरांकडनं मिळालेला आहे. आता असं वाटतं, की मी पूर्ण जगामध्ये पळू शकेन. मी पूर्ण जगामध्ये हिंडू शकीन, फिरू शकीन. मला आता कसली भीती नाही आहे. मला कसलं डिप्रेशन नाही आहे. माझ्यातला आत्मविश्वास डॉक्टर उत्तम गव्हाणे सरांनी पूर्णपणे वाढवला. त्यांनी मला हे जाणून दिलं, की मी मानसिक नाही आहे. मला तो होता आणि आता तो आजार नाही आहे. मी अगदी मुक्तपणे आहे. मी मुक्तपणे जगू शकते. माझ्यातली पॉझिटिव्हिटी सरांनी अगदी पूर्णपणे त्यांच्या मेडिसिनमुळे दिलेला मी बरी झाले आणि मी पूर्णपणे जे छान विचार करायला शिकले. आयुष्यात काय असतं आणि कसं जगायचं हे मला डॉक्टर उत्तम गव्हाणे सरांनी सांगितलं आणि त्यांचे डॉक्टर उत्तम गव्हाणे सरांमुळे मला आज पुनर्जन्म मिळाला. असं वाटायला लागलं, की यार मी पूर्ण ढगात गेले होते आणि ढगातनं सरांनी मला जमिनीवर आणलं. म्हणतात ना, माणसाचे पाय नेहमी जमिनीवर असावे. डॉक्टर उत्तम गव्हाणे सरांमुळे मी जमिनीवर आले, मी माणसात आले, मी चांगल्या आरोग्यामध्ये आले, मी हॅपी झाले माझ्या संसारासाठी, माझ्या 2 मुलांसाठी. डॉक्टर उत्तम गव्हाणे सर थँक सो मच, की तुम्ही मला हे नवं जीवन दिलं. थँक सो मच. आणि असंच वाटतं, की कोणाला हा ओसिडी आजार, घाणेरडा आजार ज्यांना झाला असेल ना, त्याचा एकच देव आहे. तो म्हणजे डॉक्टर उत्तम गव्हाणे सर. हा एकच देव आहे. एवढंच म्हणते मी. थँक सो मच सर. थँक सो मच.